एक छोटंसं गाव होतं, शांतीनगर. तिथे एक सरळ साधं कुटुंब राहत होतं. एक म्हातारी आई सरस्वती आणि तिची मोठी मुलगी गंगा. दोघी मिळून शेतात मेहनत करत आणि उगवलेल्या भाज्या जवळच्या बाजारात जाऊन विकत. गंगा रोज सकाळी लवकर उठून आईसोबत शेतात जायची. बघ बाई, हे वांगी किती छान झालीत. हो आई, यांना आज चांगला भाव मिळेल हं. दिवसभर कष्ट केल्यानंतर संध्याकाळी गंगा बाजारात भाज्या विकत असे. पैसे थोडेच मिळायचे, पण कसाबसा उदरनिर्वाह चालत होता. मग एके दिवशी सरस्वतीला जोराचा ताप आला. आई, काय झालं तुला? चल डॉक्टरकडे जाऊया. मग गावाचा डॉक्टर घरी आला. तपासणी करून म्हणाला, तुमच्या आईला जुन्या खोकल्याचं आजारपण आहे. इलाज लांब आणि खर्चिक आहे. पण डॉक्टर साहेब, आमच्याकडे एवढे पैसे नाहीत. डॉक्टरने मान हलवली आणि औषधं दिली आणि निघून गेला. आईची तब्येत हळूहळू आणखीन बिघडत गेली. गंगा शेतात आणखीन जास्त मेहनत करू लागली. ती रात्रंदिवस काम करीत होती, पण उत्पन्न तेच. भाज्या विकून आईचा इलाज होणार नाही. काहीतरी वेगळं करायला हवं. एकदा थकलेली गंगा आईजवळ बसली. मुली, तू खूप कष्ट करतेस, पण मी तुझ्यावर ओझं व्हायचं नाही. आई, तूच माझं सगळं सर्वस्व आहेस. मी हार मानणार नाही. त्या रात्री गंगेला एक विचार सुचला. जर मी या भाज्यांची भजी करून विकली तर नफा जास्त मिळेल. तिने लगेच योजना आखली. बटाटा, फ्लॉवर, टोमॅटो, मिरच्या अशा भाज्यांची चविष्ट भजी बनवली. गावकऱ्यांनी आजवर अशी भजी कधीच चाखले नसतील. मग दुसऱ्या दिवशी सकाळी गंगेने जुनी हातगाडी स्वच्छ करून तयारी सुरू केली. पहिल्याच दिवशी तिने सगळी भजी करून गाडीत मांडली. आज कोणी आलं किंवा नाही, मी हार मानणार नाही. संपूर्ण दिवस ती उभी राहिली, पण एकही ग्राहक आला नाही. भाज्या विकणारी आता भजी विकते. गंगा उदास झाली, पण तरीही हसत राहिली. गंगा संध्याकाळी परत घरी आली. रात्री आईनं विचारलं, काय झालं ग, आज कोणी आलं का नाही? आई, आज नाही आले, पण उद्या नक्की येतील. मग दुसऱ्या दिवशी गंगेने पुन्हा भजी बनवली. यावेळी तिने ठरवलं, आज मी लोकांना मोफत भजी खाऊ घालीन. जेव्हा चव आवडेल तेव्हा उद्यापासून विकत घेतील. गाडीजवळ जाऊन ती मोठ्याने ओरडली, गावकऱ्यांनो, या रे, आज माझ्याकडून मोफत गरमागरम भजी खा. लोक आधी संकोचले. मग एक मुलगा जवळ आला. दीदी, खरंच फुकट आहे. हो छोटा भाऊ, अगदी फुकट घे आणि खा. हळूहळू अजून 2-3 लोक आले. सगळ्यांनी भजी खाल्ली आणि चकित झाले. बापरे, काय चव आहे या भजींना. गावात असा स्वाद कधीच मिळाला नाही. संध्याकाळपर्यंत गंगेची गाडी रिकामी झाली. सगळी भजी संपली. आज पैसा मिळाला नाही, पण लोकांची मनं जिंकली मी. घरी गेल्यावर आईनं विचारलं, कसं झालं आज? पैसे नाही मिळाले आई, पण लोकांना चव खूप आवडली. आता ते नक्की पुन्हा येतील. तिसऱ्या दिवशी गंगेने दुप्पट भजी करून गाडीत सजवली. आता तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. आजपासून 1-1 रुपयाला भजी मिळतील. जो हवं तो स्वाद घेऊन जा. थोड्याच वेळात तेच लोक पुन्हा परत आले. दीदी, काल सारखीच भजी दे. हो, फ्लावरची देऊ का बटाट्याची? हळूहळू गर्दी वाढली. सगळ्यांना तिची भजी आवडली. काहींनी तर आपल्या मित्रांनाही आणले. बहीण, 1 किलो अजून भजी द्या. मुलांनाही खाऊ घालायची आहे. आणि मिरच्या खूप छान आहेत, अजून 4 दे. गंगेच्या गाडीजवळ आता रोज संध्याकाळी गजबज व्हायची. तिचे हात थांबतच नसत. देवाचे आभार, आता आईच्या इलाजासाठी पैसे लवकर जमतील. घरी परतताना गंगेने आईच्या हातात पैसे ठेवले. एवढे पैसे? आता तुझं औषध 1 आठवड्यात नक्की येईल आई. गंगा आता रोज चांगला नफा कमवत होती. दररोज भजी संपून जायची. लोकांची गर्दी लागायची. आता ती आईच्या इलाजासाठी शहरात जाण्याचा विचार करू लागली.
आई, आता वेळ आली आहे की आपण शहरातल्या मोठ्या दवाखान्यात जाऊ. पण मुली, शहरात जाणं सोपं नाही, खर्च खूप येईल. आता आपल्याजवळ पैसे आहेत आई. तुझं स्वास्थ्य माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आई आणि मुलगी दोघी शहरात गेल्या. गंगेने डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घेतली आणि उपचार सुरू झाले. वेळीच इलाज झाला तर आई बरी होऊ शकते. डॉक्टर साहेब, तुम्ही फक्त इलाज सुरू करा, पैशांची काळजी करू नका. आठवडाभरात आईची तब्येत हळूहळू सुधारू लागली. डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले. खूप चांगले संकेत आई. तुमची आई लवकरच बरी होईल. धन्यवाद डॉक्टर साहेब. इलाज पूर्ण होताच आई आणि मुलगी गावात परतल्या. गावात पोहोचताच लोकांनी त्यांचं स्वागत केलं. आता गंगेचा ठेला सगळ्यात प्रसिद्ध झाला होता. एके दिवशी गावच्या सरपंचांनी तिला बोलावलं. गंगा मुली, तू जे करून दाखवलंस ते आमच्यासाठी आदर्श आहे. मुली, आता आपल्याजवळ सगळं आहे. आनंद, मान सन्मान आणि आत्मनिर्भरता. हो आई, मेहनत आणि विचाराने आपल्याला इथवर आणलं आहे. गंगेची कहाणी आता सगळ्यांसाठी प्रेरणादायी झाली होती. जेव्हा निर्धार पक्का असतो तेव्हा कुठलीही अडचण मोठी नसते. एक वेळची गोष्ट. एका छोट्याशा गावात एक राजा राज्य करत होता. तो फार शहाणा नव्हता, पण त्याचा प्रधान मात्र फारच धूर्त आणि चतुर होता. राजा प्रत्येक गोष्टीत त्याचा सल्ला मानायचा. गावकरी मेहनती होते आणि शेतीवरून उपजीविका चालवत होते. सगळं काही सुरळीत चालू होतं. पण काही महिन्यात गावात पाऊस पडणं बंद झालं. मग एके दिवशी राजाने विचारले, प्रधान, हा पाऊस का नाही पडतोय? शेतं सुकून गेलीत. महाराज, ही सगळी चूक गावकऱ्यांची आहे. त्यांनी शेतात गरजेपेक्षा जास्त पाणी खर्च केलं. त्यामुळे मेघराज रागावले आहेत. मग पाऊस कधी येईल? 5 वर्षांनी महाराज. राजा चिंतेत पडला. दुसऱ्या दिवशी त्याने हुकूम दिला. प्रत्येक शेतकऱ्याने 5 पोती धान्य राजवाड्यासाठी जमा करावं. राजाचे दूत गावात आले आणि घोषणा केली. राजाचा आदेश आहे. प्रत्येक घरातून 5 पोती धान्य राजवाड्यात पाठवलं जाईल. हे ऐकताच गावात खळबळ उडाली. आपल्याकडे तर फक्त 3 पोती धान्य आहे. त्यातली 2 खाण्यासाठी ठेवली आहेत. जर राजाला दिली तर आपण काय खाणार? तेवढ्यात गावातील सगळ्यात शहाणा शेतकरी अर्जुन पुढे आला. अर्जुन भाऊ, आता काय करायचं? मी आणि तू राजवाड्यात जाऊन राजाशी बोलू. धान्य आपण देणार नाही. दुसऱ्या दिवशी ते दोघे राजवाड्यात गेले आणि महाराजांना सांगितलं, आम्ही धान्य देणार नाही. मग राजा म्हणाला, तुम्ही माझ्या आदेशाचा विरोध करताय. हा तर राजद्रोह आहे. महाराज, दोष आमचा नाही, तुमच्या प्रधानाचा आहे. मग राजा दचकलाच. का? प्रधानानं काय चूक केली आहे? महाराज, गावात पाण्याची योग्य सोय करणं हा प्रधानाचं काम होता. त्याने कधी विहीर खणली का? एखादं तलाव बांधलं का? राजाने प्रधानाकडे पाहिलं. हे खरं आहे का प्रधान? महाराज, पाऊस हा तर निसर्गाच्या हातात आहे. आपण काय करू शकतो? जर शेतात पाणी नव्हतं तर शेतकरी धान्य कुठून आणतील? आणि आता त्यांच्यावर ओझं टाकणं हा अन्याय आहे. राजा काही बोलला नाही. थोडा वेळ विचार करून म्हणाला, मग उपाय काय आहे? जर आम्हाला 3 महिन्यांची उसंत मिळाली तर आम्ही जवळच्या नदीतून विहीर खणून गावापर्यंत पाणी आणू शकतो. राजाने प्रधानाकडे पाहिलं. ठीक आहे. जर 2 दिवसात पाऊस आला नाही तर प्रधानाला शिक्षा होईल. राजाच्या निर्णयाने प्रधान घाबरून गेला. दुसऱ्या दिवशी तो अर्जुनच्या घरी पोहोचला. शेतकरी भाऊ, मला वाचवा. मी कुठून पाऊस आणू? जसं आपण पाणी वाया घालवलं आणि पाऊस थांबला, तसंच आता उपाय तुलाच शोधावा लागेल. माफ करा, माझी चूक झाली. काहीतरी मार्ग काढा. एक मार्ग आहे. जर राजा पुढील 3 महिन्यांचं धान्य गावाला देईल तर आम्ही नदीतून नहर खणून पाणी आणू शकतो.
प्रधानाला थोडा दिलासा मिळाला. तो लगेच राजाकडे गेला आणि सगळी गोष्ट सांगितली. ठीक आहे, गावाला 3 महिन्यांचं धान्य द्या. राजाच्या आदेशाने 2 सैनिक धान्य घेऊन गावाकडे निघाले. पण वाटेत एका सुनसान जागी काही दरोडेखोरांनी हल्ला केला. थांबा, सगळं धान्य आमच्याकडे द्या. सैनिक काही करू शकले नाहीत. दरोडेखोरांनी सगळं धान्य लुटलं आणि पळून गेले. गावात पोहोचण्याआधीच सैनिक रिकाम्या हातांनी परतले. राजा आणि प्रधानाला ही बातमी मिळताच पुन्हा चिंता वाढली. आता काय करायचं? सगळं धान्य लुटलं गेलं. अर्जुनला बोलवा, तोच आता काही उपाय काढेल. प्रधान धावतच अर्जुनच्या घरी पोहोचला. अर्जुन भाऊ, धान्य लुटलं गेलंय. आता गावकऱ्यांना काय खायला देऊ? घाबरू नकोस, एक योजना आहे, पण सगळ्यांनी ती पाळली पाहिजे. काय योजना आहे? गावात अफवा पसरवा की नदीच्या काठाखाली खूप सोनं दडलंय. ही बातमी त्या दरोडेखोरांपर्यंत पोहोचेल. प्रधानाला कल्पना पटली. त्याच दिवशी गावात ही बातमी पसरवली गेली. नदीच्या काठावर जमिनीखाली खजिना दडलेला आहे. गावभर अफवा पसरली. लोकात कुजबूज सुरू झाली. ऐकलंस का? नदीकाठी खूप सोनं आहे. हो, नहर खणली की ते सोनं बाहेर येईल. शेवटी ही बातमी त्या दरोडेखोरांपर्यंतही पोहोचली ज्यांनी धान्य लुटलं होतं. जर गावकरी नदीपर्यंत नहर खणतील तर तो खजिना आपल्या हातातून निसटेल. मग काय करावं? धान्य परत देऊया. गावकरी मेहनत करतील, नहर खणली जाईल आणि सोनं आपल्याला मिळेल. दुसऱ्या दिवशी गावात एक चमत्कार घडला. पहा, सगळं धान्य गावाबाहेर ठेवलेलं आहे. दरोडेखोर योजनेत अडकले. आता गावकऱ्यांनी कामाला लागायचं होतं. गावकऱ्यांनी आनंदाने धान्य एकत्र केले आणि योजनेनुसार नदीपर्यंत कालवा खोदण्याचे काम सुरू केले. चला भावांनो, मेहनत करा, हे आपलं आयुष्य बदलून टाकेल. आपण सगळे मिळून काम केलं तर केवळ पाणीच येणार नाही, तर आपली एकता देखील जग पाहिल. गावात नवा उत्साह भरला. सगळे गावकरी कालवा खोदण्याच्या कामाला लागले. अर्जुनने स्वतः योजना आखली. कुठून खोदकाम सुरू करायचं, कोण कोणता भाग करणार. अर्जुन भाऊ, तुम्ही जे केलंय त्याची मिसाल नाही. हे आपण सगळ्यांनी केलंय. मेहनतीचं फळ नक्की मिळेल. रात्रंदिवस काम सुरू होतं. मुलं पाणी आणत होती, स्त्रिया जेवण बनवत होत्या, वृद्ध सल्ला देत होते आणि तरुण खोदकाम करत होते. खरंच पाणी येईल की नाही माहीत नाही, पण ही एकता फार खास आहे. फक्त एका आठवड्यात कालवा नदीपर्यंत पोहोचला आणि नदीचं पाणी कालव्यातून वाहू लागलं. गावकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पाणी आलं, बघा बघा, आपलं गाव पुन्हा जिवंत झालं. राजाला ही बातमी कळताच तो स्वतः गावात आला. मी कधी विचारही केला नव्हता की माझ्या राज्यात इतके चतुर आणि धाडसी लोक आहेत. महाराज, माझी चूक झाली. मला पदावरून दूर करा. तुला नाही, तुझा विचार बदलायचा आहे. आतापासून प्रत्येक निर्णय गावकऱ्यांच्या सल्ल्याने घेतला जाईल. राजाने अर्जुनाला राज्याचा कृषी सल्लागार नेमलं. अर्जुन, तू फक्त गाव वाचवलंस असं नाही, तर आम्हाला शिकवलंस की समस्या सोडवण्यासाठी एकता आणि बुद्धीची गरज असते. जिथे बुद्धी आणि मेहनत सोबत असते तिथे कधी दुष्काळ पडत नाही. गाव पुन्हा हिरवगार झालं. शेतकरी सुखी झाले आणि अर्जुन सर्वांचा नायक बनला. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.